स्वर्गीय माननीय बाळासाहेबांचं निधन होईपर्यंत रोज मला फोन करून ते बोलवून घ्यायचे. ते डॉक्टरही आहेत, त्या डॉक्टरना एकदा विचारून बघा. मी एके दिवशी असा बसलो होतो, 2 बटाटे वडे आले एवढेशे. बाळासाहेबांच्या समोर थकले होते, आजारी होते आणि एवढेशे 2 बटाटे वडे आले. मी म्हटलं, आम्ही बोलताना एकमेकांना अरे तुरेमध्ये बोलायचो. तर म्हटलं, अरे काय खातोस तू? हे तेलकट असले बटाटे वडे कसले खातो? काय करणार म्हणे, हे येतं समोर माझ्या. म्हटलं, मी एक चांगलं तुला चिकनचं सूप सुरू करतो. म्हटलं, घेशील का? मला घेऊन ये, चाकून बघतो, मग नंतर बघू. डॉक्टरांना विचारा. मला ही खरं तर आज गरज नाही या गोष्टी बोलण्याची. मला संताप आला, कारण हे पहिल्यांदा घडलेली गोष्ट नाहीये. हे वारंवार मला सांगण्यात आलंय की ह्याने पाठीत खंजीर खुपसला. माननीय बाळासाहेब कोमामध्ये जाईपर्यंत रोज जे मी सूप पाठवत असे तेवढंच ते सूप शेवटपर्यंत घेत होते. या टाळ्या वाजवण्यासारखं काहीच नाही. यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्यांना नाही कधी वाटलं की ज्या त्यांच्या राजाने त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांनी पाठवलेलं ते सूप पित आहेत म्हणून. अनेकदा ते मला फोन करून मला माझ्याशी गप्पा मारत बसायचे. त्यांना नाही कधी वाटलं, ह्याला वाटलं पाठीत खंजीर खुपसला. मग ज्या दिवशी पनवेलवरनं परत येताना बाळासाहेबांनी मला का फोन केला, नारायण राणेला का नाही फोन केला, गणेश नाईकला का नाही फोन केला, छगन भुजबळला का नाही फोन केला,